बोलून घेतले आम्हाला सगळ्यांना एकदा. मम्मी साहेबांना कोर्टात हजर करणार आहेत का? मम्मी साहेबांनी खरंच त्या पोरीला किडनॅप केलंय का? अहो मम्मी साहेबांनी असलं काही बी केलेलं नाहीये. अहो आपल्या मम्मी साहेबांना उगाच अटक केली पोलिसांनी. त्यांना लई त्रास दिला जातोय आणि आपल्याला असं शांत बसून चालेल होय? सांगा की चालेल का? तेव्हा मम्मी साहेबांसाठी आपल्याला मोर्चा काढावाच लागणार. सांगा तुम्ही येणार ना माझ्यासोबत? येणार ना तुम्ही? पण मम्मी साहेबांनी काहीच नाही केलं असं कशावरून? पहिल्या दिवसापासूनच त्यांचा सुनेवर राग होता. त्या जर निर्दोष असत्या तर सत्यादादा गेलाच असता की त्यांना सोडवायला. अहो पण मम्मी साहेबांनी तुमच्या अडचणी सोडवल्या ना. अडचणी ऐकून सोडवायचं फक्त सत्य. या तर रिबिन फित कापायला असायच्या. आम्ही नाही येणार. चला ग. चला. अहो थांबा थांबा थांबा. तुम्हाला पैसे दिले तर? पैसे आणि किती देणार? हे घ्या आता 100 रुपये घ्या, बाकीचं नंतर देते. आई सांगताय ना? त्या सत्यामुळे जर आपली म्हणजे यदवा झाली तर मी काय तिला सून करून घेणार नाही बघ. तू सत्यजितरावांना घटस्फोट देशील असं वचन दे मला. आई कसं सांगू तुम्हाला सत्यजितराव? कसं सांगू तुम्हाला की तुमच्या आणि मंजूच्या प्रेमाच्या आड मीच आले? कसं सांगू तुम्हाला मंजूनी तुम्हाला माझ्यामुळेच नकार दिला? आई हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. सध्या आपल्याला वाघमाऱ्यानं वाचवणं महत्वाचं आहे की नाही? मला नक्की काय झालं ते सांगा. त्या दिवशी मंजू तुमच्याकडे प्रेमाची कबुली द्यायला निघाली होती, तेव्हा मीच तिला अडवलं. मीच तिच्याकडून तुम्हाला नकार देण्यासाठी वचन घेतलं. तरी पण ती ऐकत नव्हती. मग मी नाईलाजाने तिला शपथ घातली माझी. मी स्वतःला फास लावून घ्यायचा पण प्रयत्न केला. का केलंस गाई असं? का वागलीस असं? मामी अहो असं काय नाही झालं तुमचं की तुम्ही अशा वागलात? अगं मी तर तुला किती दिवस झालं खरं विचारते, पण तुम्हाला एका शब्दात. थांब रे थांब. आईंना बोलू द्या. आई मला माहित आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम करणार नाही. त्याच्या मागे नक्कीच काय तर कारण असेल. ते कारण काय ते मला सांगा. हे सगळ्याला कारणीभूत आहेत ते म्हणजे आमच्या वंश आणि तुमच्या मम्मी साहेब. त्या दिवशी म्हणजे तुम्हाला भेटायला निघाली होती इथनं, तेव्हा ते दोघे बी इथं आल्या होत्या. आणि इथं येऊन त्यांनी मग मला त्या आणि म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये माणूस दिसतोय का तुला? जो मम्मी साहेबांचा माणूस आहे आणि मम्मी साहेब सगळं म्हणतील तसंच ते ऐकतो. त्या जर आत्ता म्हणल्या की नाही त्या पोरीच्या डोसक्यात गोळी झाड तर एका मिनिटात तुझ्या पोरगीची खोपडी उडेल. आज त्या सत्या तिला त्याच्या प्रेमाची कबुली द्यायला जाणार आहे. आणि जर का म्हणजे त्याला होकार दिला तर कुठलीच माफी मिळणार नाही तिला, ध्यानात ठेव. तरी मला वाटलंच होतं या सगळ्याच्या मागे या दोघींचाच हात असणार. सत्यजितराव मला माफ करा. तेव्हा मी आई म्हणून तसा विचार करत होते. कारण एका आईसाठी स्वतःच्या लेकीच्या जीवापेक्षा दुसरं महत्वाचं काहीच नसतं. प्रश्न माझ्या लेकीच्या जीवाचा होता म्हणून मला तसं वागावं लागलं तेव्हा. पण आता एक संकट टळलं आणि दुसरं उभं राहिलंय. माझ्या लेकीच्या जीवाला परत धोका आहे सत्यजितराव, आणि तुम्हीच तिला वाचवू शकता. मला माफ करा. मी तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या आड आले. पण एक आई म्हणून माझ्या लेकीच्या जीवाची भीक मागते मी तुमच्या मोरात. हो आई, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. मी समजू शकतो
तुम्ही जे काय केलं ते तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलं ना. पण आई, तुम्हाला माहिती होतं ना की जर वाघमारे माझ्या सोबत असत्या तर त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नसता मी. मग मला विश्वासात घेऊन का नाही सांगितलं तुम्ही सगळं? नाहीतर वाघमारेनं आज माझ्यामुळे त्रास झाला नसता ना. काय? नाही म्हणजे मी त्यांच्या आयुष्यात आलो आणि त्यांना त्रास झाला ना, असं म्हणायचं होतं मला. सत्यजितराव, हे सगळं जर का खरंच आमच्या वंशांनी आणि तुमच्या मम्मी साहेबांनी केलं असेल ना, तर फक्त तुम्हीच माझ्या मंजूला वाचवू शकता. कारण त्यांनी तिला कुठे ठेवलं असेल हे फक्त तुम्ही शोधून काढू शकता. सत्यजितराव, माझ्या मंजूचा जीव वाचवा. आई, माझ्या नाही आपल्या. ह्यो सत्यजित सुर्वे तुम्हाला शब्द देतोय की पुढच्या काही तासात वाघमारे मॅडम घरी सुखरूप परत येते. काय ग सरविनबाई, ती तुमची कविता सवी कोण? ती बी गेली काय पळून? नाही, तुमची आयडिया ऐकून गेली होती ना, अजून दिसेना झाली. कुठं राहिली? मी फुकते, जरा का बसतीस का? जेव्हा तेव्हा नाटच लावत असतीस बघ. मी नाट लावते आली? हा, अगं तुझं डोसकं काम देना झालंय ती सांग की. काय उपयोग नाही राहिलेला तुझा डोसक्याचा. डोक्याचं झालंय खोकं तुझ्या. काय म्हणजे? माझ्या डोक्याचं खोकं झालंय आणि तुझ्या डोक्याचं काय झालंय ग? हा, जेव्हा बघावं तेव्हा सारखं आपलं काट्यानं काटा काढते असं बोलत असतीस ना. तुझ्या साखलेचा फुगा फुटलाय काटा लागून. शिपुडी कुठली? हे शिपुडे म्हणायचं काम नाही. काय सांगून काय चाललंय आज? जरा गप्प बसा. जी गव्हर्नमेंट मोडा, आमच्या मम्मी साहेबांना सोडा. पोलिसांचा धिक्कार असो. कोण म्हणताय सोडणार नाही, सोडणार नाही. मम्मी साहेब घेतल्याशिवाय जाणार नाही. पोलिसांचा धिक्कार असो. पोलिसांचा धिक्कार असो. तुमची गव्हर्नमेंट मोडा, आमच्या साहेबांना सोडा. पोलिसांचा धिक्कार असो. तुमची गव्हर्नमेंट मोडा, आमच्या साहेबांना सोडा. बघितलं काही फुकटे, तुला म्हणलं होतं का नाही? बघ, माझी कवी आली आहे. समजा फौजकटा घेऊन मला सोडवायला. काय झालं? कसला आवाज होता? माहित नाही सर. या जरा भाऊ. मम्मी जावं तरी असं. सोडणार नाही, सोडणार नाही. काय चाललंय? जाणार नाही, जाणार नाही. पोलिसांचा धिक्कार असो. जी गव्हर्नमेंट मोडा, आमच्या मम्मी साहेबांना सोडा.